महाराष्ट्राच्या राजकारणाचं केंद्रबिंदू समजल्या जाणाऱ्या बारामतीमध्ये पुन्हा एकदा राजकीय हालचालींना वेग आलाय. पण यावेळी निमित्त वेगळे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाली. एकीकडे महायुतीकडून सुनेत्रा पवार यांचं नाव जवळपास निश्चित असताना दुसरीकडे महाविकास आघाडीत मात्र मोठा पेच निर्माण झालाय. शरद पवार यांच्या पक्षाकडून काही दिवसांपूर्वी सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवारांनी ही निवडणूक बिनविरोध निवडावी असं जाहीर केलं होतं. पण तरी सुद्धा काँग्रेसने जर इथे शड्डू ठोकण्याचा प्रयत्न केला तर मग सुनेत्रा पवारांसारख्या तगड्या नेत्यासमोर काँग्रेसकडे कोणता उमेदवार आहे हा प्रश्न निर्माण होतोय. बारामती आणि पवार कुटुंब हे समीकरण गेल्या 5 दशकांपासून अढळ. अजित पवारांनी या मतदारसंघाचा कायापालट केला हे विरोधकही मान्य करतात. गेल्या विधानसभा निवडणुकीत अजित पवारांनी आपलेच पुतणे युगेंद्र पवार यांचा तब्बल 1,899 मतांनी पराभव केला होता. मात्र नियतीच्या खेळापुढे ही जागा रिक्त झाली. आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासमोर हा गड राखण्याचं मोठं आव्हान आहे. सुनेत्रा पवार ज्यांनी आजवर पडद्यामागून बारामतीच्या विकास कामात आणि एन्व्हायरमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या माध्यमातून सामाजिक कार्यात मोठा वाटा उचललाय, त्यांना आता थेट निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं जाते. त्यांच्यासाठी ही निवडणूक केवळ राजकीय नाही तर भावनिक देखील आहे. महायुतीमधील भाजप आणि शिवसेना शिंदे गट त्यांना पाठिंबा देण्याची शक्यता अधिक आहे, कारण या मतदारसंघात सध्या कोणालाही राजकीय प्रयोग करायचा नाहीये. आता वळूया महाविकास आघाडीकडे. बारामतीमध्ये नेहमी शरद पवार विरुद्ध अजित पवार असा सामना रंगतो. पण शरद पवारांच्या राष्ट्रवादीने इथे उमेदवार दिला नाही तर काय, तर काँग्रेसचे गटनेते विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट संकेत दिलेत की जर आघाडीतील मित्रपक्षाने दावा केला नाही तर काँग्रेस ही जागा लढवण्यास तयार आहे. पुणे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्रीरंग चव्हाण यांनी नुकतीच एक महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीत बारामती लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. सर्वांचं एकमत झालंय की काँग्रेसने लढलं पाहिजे. पण इथेच एक मोठा ट्विस्ट आहे. जिल्हा काँग्रेसने प्रदेश पातळीवर अहवाल पाठवला. आम्ही लढायला तयार आहोत असं सांगितलं, पण त्या अहवालात एकाही इच्छुक उमेदवाराचं नाव नाहीये. याचा अर्थ असा की बारामतीमध्ये काँग्रेसकडे सध्या सुनेत्रा पवारांच्या ताकदीचा किंवा त्यांच्याशी स्पर्धा करू शकेल असा चेहरा उपलब्ध नाहीये. मग ही केवळ राजकीय खेळी आहे की खरोखर काँग्रेसकडे एखादा सरप्राईज उमेदवार आहे? राजकीय गणितांसोबतच आपण निवडणूक आयोगाच्या आकडेवारीकडे लक्ष देऊया. जिल्हा प्रशासनाने पोटनिवडणुकीची तयारी पूर्ण केली आहे. 30 मार्च रोजी अधिसूचना जारी होणार आहे. अर्ज भरण्याची अंतिम मुदत आहे 6 एप्रिल, तर मतदान 23 एप्रिल रोजी पार पडणार आहे आणि 4 मे रोजी निकाल लागणार आहे. पण सर्वात धक्कादायक बाब म्हणजे मतदारांची संख्या. प्रारूप मतदार यादीत 3,88,371 मतदार होते. मात्र अंतिम यादी प्रसिद्ध झाली तेव्हा ही संख्या 3,83,767 वर आली आहे. म्हणजेच तब्बल 7,763 मतदार कमी झालेत. हे मतदार कमी का झाले? दुबार नावं वगळली की स्थलांतर झालं? याचा फटका कोणत्या पक्षाला बसणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. बारामती सारख्या ठिकाणी 7 ते 8 हजार मते निवडणुकीचा कल बदलण्यासाठी पुरेशी असतात. काँग्रेससाठी देखील ही मोठी संधी आहे. जर त्यांनी इथे चांगला लढा दिला तर पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेसचं पुनरुज्जीवन होऊ शकतं. श्रीरंग चव्हाण यांनी चेंडू आता प्रदेश नेतृत्वाच्या कोर्टात टाकलाय. प्रदेशाध्यक्ष आणि विजय वडेट्टीवार आता कोणता निर्णय घेतात यावर बारामतीचं भविष्य अवलंबून आहे. बारामतीची ही पोटनिवडणूक केवळ एका जागेची निवडणूक नाही तर ती भविष्यातील अनेक राजकीय समीकरणांची देखील नांदी असणार आहे. सुनेत्रा पवार यांचा विजय सुकर वाटत असला तरी काँग्रेसने घेतलेली भूमिका ही शांत तलावात दगड फेकण्यासारखी आहे. इच्छुक उमेदवार नसतानाही लढण्याची तयारी दाखवणं ही काँग्रेसची बार्गेनिंग पॉवर वाढवण्यासाठी रणनीती असू शकते. 30 मार्चला जेव्हा अधिसूचना निघेल तेव्हाच चित्र स्पष्ट होईल. तुम्हाला काय वाटतं? बारामतीमध्ये काँग्रेस खरंच उमेदवार देईल का की सुनेत्रा पवार बिनविरोध निवडून येतील? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये नक्की सांगा. तसेच अशा नवनवीन व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा. धन्यवाद.